श्री महालक्ष्मी सिद्धपीठ मंदिरात आणि शिवबसव चौक सैफुल येथील रामनारायण चंडक विहार इथं श्री ज्ञानमाऊली यांचा गायनावरती आधारित पारायण सप्ताह होणार आहे। श्री महालक्ष्मी सिद्धपीठ मंदिर, राघवेंद्र नगर आणि रामनारायण चंडक विहार, शिवबसव चौक, सैफुल इथं औदुंबर कल्पवृक्षाच्या छायेत श्री दत्त स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया पुरस्कार प्राप्त दत्त गवई संगीत विशारद श्री ज्ञानमाऊली यांच्या सुमधुर वाणीतून श्री दत्त संप्रदायातील कामधेनू म्हणजे श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाच्या गायनावर आधारित पारायण सप्ताह होणार आहे, अशी माहिती ज्ञानेश्वर माऊली यांनी पत्रकार परिषदेत दिली। 14 ते 20 फेब्रुवारी दरम्यान संगीतमय गुरुचरित्र गायनाचा पारायण सप्ताह होणार आहे। 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 पासून वैदिक पद्धतीनं विश्वकर्मा मंदिर निर्माण स्थापत्यशास्त्रानुसार अक्कलकोट संचलित श्री प्रसाद पंडित गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त स्वामी मूर्तीची प्रतिष्ठापना आणि इतर पूजाविधी होणार आहेत। त्यानंतर भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे। दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत संगीतमय पारायण होणार आहे। या पत्रकार परिषदेला भानुदास सूर्यवंशी, हनुमंत मोतीबने, सुरेश बिराजदार, प्रसाद पंडित आदी उपस्थित होते। गुरुचरित्र आणि तिसरी गोष्ट अन्नदान, मग ह्या तिन्ही गोष्टी तिथं होणार आहेत। आणि दत्त महाराजांना प्रसन्न करायचं असेल तर गुरुचरित्र वाचायचं, वाचल्यानंतरही प्रसन्न होतात, पण गायल्यानंतर ते अतिप्रसन्न होतात। आणि सांगेन एक गुण गायनी करी जो माझे स्मरण, त्यांचे घरी असे जाणं गायन प्रीती आम्हास। गुरुचरित्रामध्ये इतकं सामर्थ्य आहे की आपण जो आपला दैहिक जीव आहे, जे आपण आपला जो मानवी जीव आहे, हा 3 तापामध्ये 3 दोषामध्ये असतो, ग्रह दोष, वास्तु दोष आणि पितृदोष। ह्या तिन्ही दोषाचं निराकरण करण्याचं सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर ते गुरुचरित्रामध्ये। आणि त्याच्यामुळे गेल्या 12 वर्षापासून आपण आर्थिक दृष्टिकोन न ठेवता एक सेवाभाव आणि प्रसार, लोकांना त्याचा फायदा मिळावा म्हणून आपण गुरुचरित्र गायनाचे सोहळे राबवतोय। मन लागो रे माझे गुरु भजनी, गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तने, गुरु दत्ताच्या भजनी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो